कुठून आलाय, तुमचं नाव सांगायचं आहे? नमस्कार. मी संदीप बांदल आणि हे आमचे धाकटे बंधू अक्षयराव बांदल आणि आमचे मित्र प्रवीण झगडे. तर आम्ही सगळे पुण्यातून आलेलो आहे. प्रॉपर आम्ही भोर किरडस मावळ प्रांतातून आलेलो आहे. आपले पावनखिंड मध्ये जे वीरांनी बलिदान दिलं त्यांच्या परिवारातून आम्ही दोघं आलेलो आहे. आणि इथे येण्याचा मूळ उद्देश म्हणजे आम्हाला आपले राजे बांदल शमशेर बहादर ज्यांनी शाहिस्तेखानाच्या हल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांच्या वरचे वार झेलले त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त 21 एप्रिल रोजी तैलचित्र अनावरणाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे आणि त्या संदर्भात आम्हाला दादांना निमंत्रण द्यायचं होतं. म्हणून आम्ही सर्वजण इथे या ठिकाणी आलो आणि आता दादांची भेट झाली. आम्ही दुपारी 2 वाजता आलो होतो आणि काही वेळ वाट पाहिल्यानंतर दादांची भेट झाली. खूप आनंद होतोय आणि निश्चितच आता आम्ही दादांना पुढे भोरला त्यांचा आदरातिथ्य करण्याचा आमचा मानस आहे. नक्कीच आपण जर या ठिकाणी पाहतोय, ही जी मंडळी आहे, पावनखिंड जो इतिहास आहे छत्रपती शिवरायांचा, तो इतिहास म्हणजे पावनखिंडीचा प्रत्येकाला परिचित आहे, प्रत्येकाच्या वाचण्यात आहे, प्रत्येकाला आठवण आहे पावनखिंडीच्या इतिहासात. आणि त्या इतिहासामध्ये ज्या वीरांनी आपलं बलिदान दिलं त्या कुटुंबातून हे तरुण येतात आणि आदरणीय मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलेत आणि दादांना त्यांच्या गावामध्ये अर्थात पुण्यामध्ये जे भोर आहे, भोरमध्ये त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. दादा, काय म्हटले तुम्हाला? दादांनी आम्हाला त्यांचं काही शेड्यूल होतं त्याच्या पद्धतीत त्यांनी आम्हाला वेळ दिलेली आहे. तर दादा 7 आणि 8 एप्रिलला सुद्धा तुळापूरला संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावरती येणार आहेत. तर त्यांनी आम्हाला सर्वांना तिथे येण्यासाठी सांगितलेलं आहे आणि आम्ही निश्चितच त्यांना तुळापूरच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा तिथे आम्ही सहभागी होऊ आणि 21 तारखेचा कार्यक्रम सुद्धा त्या पद्धतीमध्येच आयोजित करण्याचा दादांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या पद्धतीमध्ये. आणि अजून एक विषय जो आहे, जो भोरच्या 80 जळीत कांड जी काही गावं आहेत तिथे रेकॉर्ड जळलेले आहेत, तिथला विषय सुद्धा आमच्या काही सहकाऱ्यांनी भोरच्या दादांसमोर मांडलेला आहे. तर तो सुद्धा प्रश्न आम्ही आमच्याच पुण्यतिथीचा जो कार्यक्रम आहे तैलचित्र अनावरणाचा, त्या दिवशीच प्रश्न दादांनी मार्गी लावण्याचा सुद्धा एक आम्हाला सुचवात केलेला आहे. धन्यवाद. कारण हा जर बघितलं तर मराठा समाजाचं नेतृत्व आहे आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत खंबीरपणे उभं राहण्यासाठी, पाठीशी उभं राहण्यासाठी हे सर्व शूरवीर मावळे सुद्धा मराठा समाजाची या ठिकाणी आलेली पाहायला मिळतात. आणि असंच आपण भेटत जाऊया. आपला मित्र उदय भिस्ते पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद बांधवांनो.